नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर. आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जर एखादी विवाहित महिला तिच्या पतीपासून स्वेच्छेने कोणत्याही प्रकारचं संयुक्तिक कारण नसताना वेगळी राहत असेल तर ती महिला आपल्या पतीकडून मेंटेनन्स किंवा उदरनिर्वाह मिळण्यास पात्र आहे का? तर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर एकल खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांनी नुकताच निर्णय दिला की अशी महिला उदरनिर्वाह मिळण्यास पात्र नाही. सर्वसाधारणपणे महिलांचा असा गोड गैरसमज असतो की जर ती महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत असेल तर ॲज ऑफ राईट शी इज एंटायटल्ड टू गेट मेंटेनन्स. तर या ज्या केसच्या फॅक्ट्स अशा आहे की यातला हा जो व्यक्ती आहे, जो प्रकाश नावाचा, तो जिल्हा परिषदेमध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये नोकरी करत असतो. त्याचं लग्न 15/5/85 रोजी झालेलं असतं आणि तो 2018 साली त्यातून तो सेवानिवृत्त होतो आणि बाय व्हर्च्यू ऑफ सर्व्हिस तो त्याला सरकारी निवासस्थान हे दिलेलं असतं. आणि नोकरी केल्यानंतर साहजिकच तो आपल्या मूळ ठिकाणी, जे त्याचं गाव आहे, त्या ठिकाणी तो राहण्यासाठी जातो. परंतु त्या निवृत्तीनंतर बायको त्याच्या विरुद्ध CRPC 125 खाली अन्न वस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करते. त्या अर्जामध्ये तिचं पहिल्या नवऱ्याविरुद्ध आरोप असा असतो की त्याने तिला सिन्स बिगिनिंग त्याला चांगली वर्तणूक दिली नाही. दुसरं, त्याला दारूचं व्यसन होतं आणि त्याचे परस्त्रीबरोबरती अनैतिक संबंध होते आणि दुसऱ्या बाईबरोबर राहत असल्यामुळे तो तिला म्हणतो की तू क्वार्टर खाली कर. नवऱ्याने साहजिकच हे आरोप फेटाळले. त्यांनी असं आपलं कथन केलं की माझ्या या बायकोबरोबर मी 34 वर्ष सुखाने संसार केला, मुलांची शिक्षणं केली आणि निवृत्त झाल्यानंतर साहजिकच मी माझ्या मूळ गावी जाणार, तिथे काम करणार. आणि परंतु बायको ही पहिल्यापासून शहरी भागामध्ये तिचं सगळं जीवन गेल्यामुळे ती ग्रामीण भागामध्ये येण्यास नकार देते. असा प्रकारचा युक्तिवाद केला आणि मग त्यांनी बायकोने असा पुन्हा युक्तिवाद केला की त्याला निवृत्तीनंतर 25 लाख रुपये त्याला ग्रॅच्युइटी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळाला. दुसरं, त्याला 25,000 रुपये दरमहा पेन्शन मिळते. अशा प्रकारचा युक्तिवाद केल्यानंतर फॅमिली कोर्ट असतं, कौटुंबिक न्यायालय, हा त्या पत्नीचा अर्ज फेटाळते आणि त्याच्या निकालाविरुद्ध साहजिकच ती पत्नी मुंबई उच्च न्यायालयामध्ये क्रिमिनल रिव्हिजन दाखल करते. त्याचा नंबर आहे 14/24 सौरत्न प्रकाश जावडे विरुद्ध प्रकाश ज्ञानोबा जावडे आणि हा निकाल 22/3/26 रोजी दिलेला आहे. त्याच्यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की त्याचं म्हणणं होतं की या माझ्या पत्नीने माझ्या विरुद्ध केलेले जे आरोप आहेत की मला चांगली वागणूक दिली नाही, दारूचं व्यसन होतं, माझे दुसऱ्या बाईवर संबंध होते, हे केलेले सर्व आरोप हे इतकी वर्ष त्यांनी का केले? इट इज ए टोटली आफ्टर थॉट. केवळ तिला माझ्या शहरातून तिला त्या ग्रामीण भागामध्ये राहण्यासाठी यायचं नाही या हेतूने तिने केवळ इन ऑर्डर टू ओनली गेट मेंटेनन्स. मग कोर्टाने सर्व दृष्टीने विचार केला. त्याने कोर्टाने विचार केला की याच्या म्हणण्यामध्ये देअर इज सबस्टन्स, की तो म्हणतो ते बरोबर आहे, कारण इतकी वर्ष झाले आरोप केले. फॉर द फर्स्ट टाइम शी इज मेकिंग ॲलिगेशन्स अगेन्स्ट हर हजबंड. त्यामुळे या सर्व पुराव्याचा विचार करता आणि दुसरा, त्या महिलेचा असा आरोप होता की जो काही पुरावा नोंदवला तो कायद्याने नोंदवलेला नाही. कोर्टाने धरलं की फॅमिली कोड ॲक्टनुसार त्यांनी तो सगळ्या प्रकारचा कोर्टाने पुरावा घेतलेला आहे आणि त्यांनी सर्व बघितलेले की नवऱ्याने जे कथन केलेलं आहे, येस, हे जे सगळे ॲलिगेशन्स आहे हे फॉर द फर्स्ट टाइम केलेले आहे. ही इतके वर्ष शहरात राहिलेली आहे, आता ग्रामीण भागात जायला नाराज आहे. या कारणास्तव तिला तिथे आणि क्वार्टरही खाली करत नाही आहे. या सर्व गोष्टीचा सर्वांगीण विचार करून कोर्टाने, कौटुंबिक न्यायालयाने जो काही निर्णय पारित केलेला आहे तो निकाल कायम केला. यातलं सम सबस्टन्स एवढं एकच आहे की केवळ तुम्ही स्त्री आहात, नवऱ्यापासून वेगळे राहतात, देअरफॉर यू आर नॉट एंटायटल्ड टू गेट मेंटेनन्स. शेवटी तुम्ही केस कशी पुटअप करता, कसं सबमिशन करता, याच्यावरती बरंच अवलंबून असतो. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.